पाकिस्तानचा आणखी एक चेहरा सुद्धा जगासमोर आलाय आणि हा चेहरा आहे हेरगिरीचा। पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी एहसान उर रहीम उर्फ दानिश हाच भारतातल्या घरभेद्यांचा मास्टर माइंड होता हे आता समोर आलंय। भारतीय तपास यंत्रणांनी अटक केलेल्या गद्दारांची दानिश सोबत जी लिंक होती ती लिंक आता उजेडात येते। आर्थिक किंवा इतर मदत करून किंवा वेगवेगळे आमिष दाखवून तो गद्दारांना हिरायचा आणि आपल्याला हवी असलेली संवेदनशील माहिती याच गद्दारांकडून मिळवायचा। आतापर्यंत समोर आलेल्या तपासात दानिशच हेरगिरीच्या कळसूत्री बाहुल्या नाचवत होता असं उघडकीस आलंय। गेल्या अनेक दिवसांपासून पाकचे हेर तपास यंत्रणांच्या रडारवरती होते। अखेर ऑपरेशन मीर जाफर राबवून पाकचे हेर आणि त्यांचे आका सगळ्यांचा पर्दाफाश झालाय। भारताच्या गद्दारांचा आका दानिश असल्याचं उघड झालंय। आतापर्यंत दानिश आणि ISI विकी सोबत ज्योती मल्होत्रा, यामीन मोहम्मद, गजाला, देवेंद्र सिंग ढिल्लो, ISIचा एजंट विकी या सगळ्यांचं जे पितळ आहे ते उघडं पडलेलं आहे। आणि यानंतर आपण बघूया की दानिश आणि ज्योती मल्होत्रा यांचं नेमकं काय कनेक्शन आहे। ज्योती मल्होत्राला दानिशनं आपल्या जाळ्यात ओढलं आणि देशातल्या विदेशातल्या दौऱ्यासाठी तो ज्योतीला फंडिंग करायचा। त्यानं ज्योतीला हेरगिरीचं सुद्धा ट्रेनिंग दिलं होतं। तर दानिशचा आणि यामीन मोहम्मदचा नेमका काय संबंध, कसं कनेक्शन? दानिशनंच यामीनला हेरलं आणि विजासाठी घेतलेले लाचेचे पैसे हे यामीनकडे हेरगिरीसाठी दिले गेले आणि यामीनकडनं एजंट्सला पैसे पुरवले जायचे। दानिश सांगेल त्या व्यक्तीला यामीन मोहम्मद फंडिंग करायचा आणि दानिशच्या सांगण्यावरनंच त्यानं घुसखोरांना मदत केली, विजासाठी मदत केली आणि 2 वेळेला त्यानं पाकिस्तानचा दौरा केल्याची सुद्धा माहिती आहे। तर दानिशच्या संपर्कात असलेला आणखी एक व्यक्ती म्हणजे यामीन। यामीननं गजाला खातूला वेळोवेळी मदत केलेली होती। दानिशच्या सांगण्यावरनं तो गजालाला वेळोवेळी पैसे पाठवायचा, पैसे ट्रान्सफर करायचा। तर दानिशनं पंजाबमधल्या गजाला खातूला आपल्या जाळ्यामध्ये कसं ओढलं ते सुद्धा पाहतोय। पाकिस्तानच्या विजानिमित्त गजालासोबत त्याची ओळख झाली आणि मग पाकिस्तानातल्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी गजालाला विजाची गरज होती। तो विजा मिळवण्यासाठी गेलेल्या गजालाची ओळख दानिशसोबत झाली। दानिशकडनं तिला लग्नाचं आमिष दाखवलं गेलं, आश्वासन दिलं गेलं। पाकिस्तानचा विजा मिळवण्यासाठी दानिशनं गजालाला मदत केली आणि हेरगिरीसाठी तो तिला फंडिंग करायचा। लष्करी तळांची माहिती मिळवण्याची कामगिरी ही गजालावरती होती। दरम्यान ISI एजंट विकी देवेंद्र सिंग याला नेमकं जाळ्यात कसं ओढलं गेलं? तर विकीनं देवेंद्र सिंग ढिल्लोला हेरलेलं होतं आणि करतारपूरच्या दौऱ्यासाठी त्याला फंडिंग करण्यात आलं। पाकिस्तानमधील महिला एजंटशी तो संपर्कात होता आणि भारतात परतल्यानंतर सुद्धा हा संपर्क कायम राहिला। विकी सांगेल त्याला फंडिंग दिलं जायचं आणि देवेंद्र सिंग ढिल्लोकडनं एक नवं सिम कार्ड सुद्धा मिळवण्यात आलेलं होतं अशी माहिती आहे। तर यूट्यूबवर ज्योती मल्होत्राच्या पाकिस्तान कनेक्शनचा आणखी एक पुरावा आता समोर आलाय। ज्योतीचा पाक एजंट सोबतचा एक सेल्फी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। हा सेल्फी त्याच व्यक्तीचा आहे जो पाकिस्तानच्या दूतावासामध्ये केक घेऊन जात होता पहलगामच्या हल्ल्यानंतर। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झालेला। त्यानंतर दिल्लीतल्या पाकिस्तानी दूतावासात हाच कर्मचारी केक घेऊन जात होता। पत्रकारांनी त्याला हटकलं, काही प्रश्न विचारले, त्याला थांबवलं आणि हा केक नेमका कशासाठी नेला जातोय अशी सुद्धा विचारणा झाली। पण पत्रकारांना उत्तरं न देता त्याला तिथून पळ काढला आणि तो पाकिस्तानच्या दूतावासात गेला। हा पाक दूतावासातलाच कर्मचारी होता। तर दुसरीकडे हेरगिरी प्रकरणी ज्योती मल्होत्राचा पर्दाफाश झाला। त्यानंतर तिचा याच एजंट सोबतचा एक फोटो व्हिडिओ समोर आलाय। हा तोच कर्मचारी आहे जो आपल्याला ज्योतीच्या सेल्फीत किंवा व्हिडिओमध्ये दिसतोय, जो पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या दूतावासात केक नेत होता। आणि यातूनच ज्योतीचा पाकिस्तानातील दूतावासातले कर्मचारी आणि अधिकारी यांच्याशी कसे संबंध होते हे स्पष्ट होतं। ज्योती या पाक एजंट सोबत अगदी हसून खेळून गप्पा मारताना या व्हिडिओत पाहायला मिळते। तर ज्योती मल्होत्रा, देवेंद्र ढिल्लो, नोमान इलाही, अरमान हे केवळ 4च लोक नाहीत, तर देशाशी गद्दारी करणाऱ्या एकूण 12 जणांना सुरक्षा दलांना आता बेड्या ठोकल्यात।
या सगळ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी सुरक्षा दलानं ऑपरेशन मीर जाफर राबवलं. या कारवाईच्या अंतर्गत यूट्यूबर ज्योती मल्होत्राला हिसारमध्ये अटक झाली. ऑपरेशन सिंदूरमधनं भारतानं पाकिस्तानचा नापाक डाव हाणून पाडला. एकीकडे लष्करानं पाकिस्तानला दिवसाढवळ्या तारे दाखवले, तर दुसरीकडे भारतीय गुप्तचर यंत्रणांनी भारतात दडून बसलेल्या गद्दारांचा शोध घेतला. पैशांसाठी भारताशी गद्दारी करणाऱ्यांना शोधून काढण्यासाठी ऑपरेशन मीर जाफर सुरू झालं. भारत पाकिस्तान लष्करी संघर्षादरम्यान या गद्दारांनी पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवली होती. ते भारतात राहून पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI सोबत काम करायचे, भारतीय लष्कराची संवेदनशील माहिती पुरवायचे. पण जास्त काळ त्यांचा खेळ काही लपून राहिला नाही. भारतीय तपास यंत्रणांनी त्यांचे धागेदोरे हुडकून काढले. ती पाकिस्तानकरता वेगवेगळी कामं करत होती. तर आता तिने काय कामं केली हे ऑपरेशन मीर जाफरमध्ये पुढे आलेलं आहे. आणि पुष्कळशी माहिती दिली, तिच्या लॅपटॉपमध्ये होती, तिच्या डायरीमध्ये होती वगैरे वगैरे. परंतु मला वाटतं अशा प्रकारचे जे हेरांचं जाळं आहे हे आपण उघडून पाडलं पाहिजे, कारण तिच्याशिवाय अनेक जणं होते. आणि असं म्हटलं जातं हे जे वेगवेगळे भारतीय जे जाळ्यामध्ये अडकतात पाकिस्तानच्या, हे 3 Wsमुळे अडकतात: विमेन, वाईन आणि वेल्थ. तर या सगळ्यांना शोधलं पाहिजे इंटेलिजन्स ब्युरोच्या मदतीने, रॉच्या मदतीने, आणि त्यांना पकडून शिक्षा द्यायला पाहिजे.